नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित म्हणा, पीक संदर्भात म्हणा, असेच नवनवीन व्हिडिओ आमचे सर्वांपर्यंत पाहायला मिळतील. तर राज्यातील शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आणि आनंदाची बातमी आहे, दिलासादायक बातमी आहे. आणि शासनाच्या माध्यमातून एक मोठा आणि महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे की शासनाच्या माध्यमातून आता उच्चस्तरीय समिती निर्णयातून केलेला हा 15 दिवसामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि शेतकऱ्यांच्या माध्यमामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की त्या समितीचा अहवाल शासनाच्या केलेल्या सरकारने जर कर्जमाफी निर्णय घेतला तर किंवा 100% होणारच आहे. आणि तर या मोठ्या प्रमाणामध्ये आमची कर्जमाफी होणार का, आमचं कर्जमाफी होणार का आणि हे पात्र होणार का, हे शेतकरी मित्रांनो आपण कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आणि घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कर्जमाफी अपडेट पाहण्याचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहायला गेलं तर बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या या सरकारला पडला आणि या सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून एक पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की 15 दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती निर्णय अहवाल शासनाला प्राप्त झालेल्या अशा या कर्जमाफीचा निर्णय 100% घेणार आहे. आणि कारण की संघर्ष होता आणि जरांगे पाटीलसुद्धा या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंना संपूर्ण दिलेला आहे आणि पाठिंबा दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण बघूया की जुन्या कर्जमाफी तर आता 25% अग्रिमचा असा कसा होणार. आणि 2017ला कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली पहिली कर्जमाफी झाली. आणि आपण जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि या योजनेच्या माध्यमातून 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांचं झालं. परंतु आता त्याच कर्जमाफी योजनेच्या पात्र असलेल्या लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा आज 6.5 लाख असे 6.5 लाख शेतकरी आहेत. आणि ती शेतकरी छत्रपती शिवाजी महाराजांचा असा पात्र झाले होते आणि त्यांना कर्जमाफी लाभ न मिळाला. तर त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत यादीमध्ये नाव आले, KYC केली आणि परंतु त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही आहे. तर असे 6.5 लाख शेतकरी आणि 6.5 लाख शेतकऱ्यांचे 6.5 कोटी रुपये सरकारने बाकी या कर्जमाफी उद्धव ठाकरे 2019ला केले आणि महाविकास आघाडी सत्तेवर आलं. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाहायला गेलं तर यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनाने घोषित केले. जाहीर माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, ती म्हणजे 2 लाखापर्यंत. आपण जर पाहायला गेलं तर या योजनेअंतर्गत 864 कोटी रुपयाचं सरकारचे जे काही कर्जमाफीचे भाग्य होते आणि 864 रुपये कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या दोन्ही कर्जमाफीच्या माध्यमातून पाहायला गेलं तर 3,50,000 रुपये असे एकूण कालखंडाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे सरकारकडे बाकी आहे. आणि त्या सरकारचे कर्जमाफी हे ट्रान्सफर केलेले नाही. आणि आपण जर पाहिलं तर त्यानंतरचा विषय पाहायला गेला तर 2019 ते 2025 या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि वर्तवण्यात येणार आहे. आणि आपण जर सरकारनं पत्र दिलेलं आहे की आता आपण जर पाहायला गेलं तर उच्च समिती निर्णयाच्या माध्यमातून जर काम करणार आहे आणि 15 दिवसामध्ये जे काही पात्र करण्यात आलेल्या शासना योग्य कर्जमाफी घेणार आहे. आणि आता बरेच सारे शेतकरी सांगतात की दादा कर्जमाफी जर निर्णय घेतला तर किती अत्यंत होऊ शकतो आणि किती होणार आहे आणि किती होत नाही. तर निवडणुकीच्या घोषणामध्ये सांगितलेलं आहे की सरसकट कर्जमाफी आम्ही करणार आणि 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी हे होऊ शकते. आणि आपण जर त्यानंतर शेतकऱ्यांचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की या वर्षातलं कर्ज आहे आणि त्या कोणकोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आणि सरकार कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार आहे. तर त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणे स्पष्टपणे सांगतो, 2019 ते 2025 कालखंडामध्ये अतिवृष्टीमुळे कारकिर्दीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी 2019 ते 2025 या कालखंडामध्ये जे काही थकीत पडलेले आहेत त्या थकीत पडलेल्या कर्जमाफीचं होण्याची शक्यता जास्त आहे. 2019, 20, 22, 23, 24, 25 आणि 25पर्यंतचं हे काही 5 वर्षाचं आहे. तर हे कर्जमाफी योजनेअंतर्गत होण्याची शक्यता आहे. आणि यानंतरचा विषय आहे की आपण या बँकेचं आहे आणि त्या बँकेचं कर्ज आहे. तर मित्रांनो, त्या बँकेचं कर्जमाफी हे सरकारनं जमा करणार आहे आणि शेतकऱ्यांचं हे कर्जमाफी प्रश्नाचं उत्तर आहे की आपण जर माफ करतो तर शेतकऱ्यांचं हे कर्जमाफी करत असतं.
आणि ही कर्जमाफी करत असताना जे काही स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, इंडियन बँक ऑफ इंडिया, आधार बँक ऑफ इंडिया, तर मित्रांनो एवढे बँक ऑफ इंडिया आहेत. आणि तर मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या जय हिंद, जय महाराष्ट्र.